उद्या दिनांक 28 मे रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण साजरा होत आहे. त्या अनुषंगानं वसई झोन 2 या परिमंडलमध्ये एकूण 60 पोलीस अधिकारी आणि 500 पोलीस अंमलदार यांचा आपण बंदोबस्त नेमलेला आहे. याच्यामध्ये सकाळी 5:30 वाजल्यापासून आपण बंदोबस्त बोलवलेला आहे. यामध्ये महत्त्वाचे संवेदनशील ठिकाणं, महत्त्वाचे चौक अशा ठिकाणी आपण सेक्टर पेट्रोलिंग ठेवलेले आहेत, फिक्स पॉईंट ठेवलेले आहेत. त्याच पद्धतीनं रिझर्व्ह बंदोबस्त ठेवलेला आहे. SRPFचं प्लाटूनसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण साध्या प्लेन क्लोथमध्ये सुद्धा बंदोबस्त ठेवलेला आहे. माझं सर्व वसईमधील नागरिकांना विनंती आणि आव्हान असेल की सोशल मीडियावर येणाऱ्या ज्या काही आक्षेपार्ह गोष्टी असतील तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कुठलीही पोस्ट आपल्यापर्यंत आली असेल तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. नक्कीच आपण त्याच्यावर उचित कायदेशीर कारवाई करू. परत एकदा मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण उद्या बकरी ईद हा जो मुस्लिम बांधवांचा सण आहे हा शांततेमध्ये पार पाडावा आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. धन्यवाद. हा बंदोबस्त कुठल्या कुठल्या परिसरात लावलेला आहे? सदरचा जो बंदोबस्त आहे हा नमाज पठण असेल किंवा वेगवेगळी धार्मिक स्थळ असतील त्या ठिकाणी आपण लावलेला आहे. मोठे मोठे जे चौक आहेत त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि ट्रॅफिकचा सुद्धा जो बंदोबस्त आहे हा महत्त्वाच्या ठिकाणी आपण लावलेला आहे. आणि ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत त्याही ठिकाणी आपण बंदोबस्त नेमलेला आहे. सर, मीडियावर पाहिलं की थोडंसं गालबोट लागलं होतं या सणाला. तशी परिस्थिती वसईमध्ये उत्पन्न होण्याची काही खबरदारी घेणार आहात? आपण अगोदरच त्या पद्धतीच्या खबरदारीच्या उपाययोजना घेतलेल्या आहेत. बकरी ईदच्या अनुषंगानं अगोदरचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामधील जे आरोपी आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहेत. काही आरोपींना आपण तडीपार सुद्धा केलेला आहे आणि जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर आपला क्लोज वॉच आहे.